जिममध्ये व्यायाम करणारा एक तरुण माझ्याकडून रोज अंडी घेऊन जायचा. एकदा तो अंडी घ्यायला आला होता. अंडी घेतल्यावर तो घरी जाणार होता. तेवढ्यात जोराचा पाऊस आला. तो पूर्ण भिजला आणि माझ्या घरात आला. त्याला मी कपडे बदलायला दिले. त्याने आपला टी-शर्ट काढला आणि त्याच ते पिळदार, जिममध्ये व्यायाम करून घडवलेल शरीर पाहून मी आश्चर्यचकित झाले. मी त्याच्याकडे पाहतच राहिले. त्यावेळी घरात कोणीच नव्हतं, फक्त तो तरुण आणि मी. आम्ही दोघंच होतो. आणि पुढे असं काही घडलं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वाती आहे. मी 28 वर्षांची आहे. माझं घर गावापासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर शेतामध्ये आहे. मी विधवा आहे. नव्याच्या मृत्यूनंतर आयुष्य पूर्णपणे रिकाम झालं होतं. एकटेपणान मन कोरड झालं होतं आणि दुःख तर होतच, पण त्याहून मोठं म्हणजे पोटापाण्याचा प्रश्न समोर उभा राहिला होता. आमची थोडीफार शेती होती, पण नवरा गेल्यानंतर मी शेतीकडे दुर्लक्ष केलं होतं. साधारण 1 एकर जमीन होती आणि त्याच शेताच्या कोपऱ्यात माझं छोटसं घर होतं. आजूबाजूला कोणाचंच घर नव्हतं, म्हणून सगळं काही स्वतःला सांभाळावं लागणार आहे असं लागायचं. मी ठरवलं की पुन्हा शेती करायची आणि त्याला जोडधंदा म्हणून काहीतरी करायचं. म्हणून मी कोंबड्या पाळायला सुरुवात केली. साधारण 20 ते 25 कोंबड्या होत्या. त्यातून रोज बरीच अंडी मिळायची आणि ती अंडी विकून मी घरखर्च भागवत होते. माझ्या लग्नाला अवघी 4 वर्षे झाली होती आणि 2 वर्षांची एक लहान मुलगी होती. नव्याच्या जाण्यानंतर परिस्थिती खूपच बिकट झाली होती, पण गावातील लोकांनी साथ दिली. बरेच लोक माझ्याकडून अंडी किंवा कधी कोंबड्या विकत घेत असत. त्यामुळे संसाराचा गाळा कसाबसा चालत होता. शेतीतून थोडंफार उत्पन्न येत होतं, पण त्यातून फार काही हाताला लागत नव्हतं. एक दिवस दुपारी मी अंगणात बसून भांडी घासत होते. तेवढ्यात घरासमोर एक टू व्हीलर येऊन थांबली. मी हात पुसले आणि उभी राहिली. गाडीवरून एक तरुण उतरला. दिसायला उंच, गोरा, सदृढ शरीर, एसटीच्या टी-शर्ट आणि जीन्समध्ये तो खूप स्मार्ट दिसत होता. बहुतेक तो जिममध्ये व्यायाम करत असावा, कारण त्याचे हातखांदे दमदार दिसत होते. मी काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिले. तो माझ्याकडे आला, हसला आणि म्हणाला, "माझं नाव कार्तिक आहे. मी शेजारच्या गावात राहतो. मला कोणीतरी सांगितलं की तुमच्याकडे ताजी अंडी मिळतात." मी हसून म्हणाले, "हो, मिळतात. किती हवी आहेत तुम्हाला?" तो म्हणाला, "10 अंडी द्या." मी घरात गेले. एका भरणीतून 10 अंडी काढली, ती प्लास्टिकच्या पिशवीत ठेवली आणि बाहेर घेऊन त्याच्या हातावर दिली. त्याने लगेच खिशातून 50 रुपयांची नोट काढली आणि माझ्या हातात दिली. मी म्हणाले, "आता माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत." तो म्हणाला, "राहू द्या, पुढच्या वेळेस आले की घेईन." मी थोडं हसले आणि म्हणाले, "ठीक आहे." तो गाडीवर बसला आणि निघून गेला. मी त्याच्या पाठमोया आकृतीकडे काही क्षण पाहत राहिले आणि मग पुन्हा माझ्या कामात गुंतले. पुढचे 2-3 दिवस गेले. एका संध्याकाळी मी मुलीला झोपवून घराचा दरवाजा लावला होता. तेवढ्यात दारावर टकटक झाली. मी मुलीच्या अंगावर चादर ओढली आणि बाहेर गेले. पाहते तर दारात तोच कार्तिक उभा होता. "आज अंडी मिळतील का?" तो विचारत होता. मी म्हणाले, "पाहावं लागेल. किती हवीत?" तो म्हणाला, "जेवढी असतील तेवढी द्या." मी म्हणाले, "आत या, बसा." मी गोठ्यात जाऊन पाहते. तो घरात आला आणि मी त्याला खुर्चीवर बसायला सांगितलं. तो बसला आणि माझ्या अंगणात इकडे तिकडे नजर टाकू लागला. मी गोठ्यात गेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी कोंबड्यांनी घातलेली अंडी गोळा करायला सुरुवात केली. साधारण 12 अंडी सापडली. मी ती एका भांड्यात ठेवली आणि घरात आले. आत येते तर पाहते, माझी मुलगी उठली होती आणि कार्तिक तिला हातात घेऊन खेळवत होता. ते दृश्य पाहून मी क्षणभर थांबले. तो मुलीच्या गालावर हळूच हात फिरवत होता आणि ती खळखळून हसत होती. माझ्या मनात काहीतरी अनोखं, हलकं
भावनांचे तरंग उमटले. मला खूप दिवसांनी कोणीतरी घरात हसवल्यासारखं वाटलं. मी म्हणाले, ही घ्या अंडी. त्याने उठून अंडी घेतली आणि म्हणाला, मुलगी खूप गोड आहे तुमची. मी हसले. हो, तिच्यामुळेच दिवस जातात. मी त्याला राहिलेले पैसे परत दिले, पण त्याने हाताने थांबवत म्हणाला, राहू द्या, पुढच्या वेळी घेईन. मी आग्रह केला आणि त्याला पैसे दिले. मी म्हणाले, आता चहा घेऊन जावा. तो नको म्हणत होता, पण मी म्हणाले, असू द्या, मलाही प्यायचं होतं. मग मी चहा ठेवायला आत गेले. होतो तो खुर्चीवर बसला होता. मी जेव्हा 2 कप चहा घेऊन बाहेर आले, तेव्हा तो माझ्याकडे पाहत होता. त्याच्या नजरेत एक शांत आणि आदरयुक्त भाव होता. मी त्याला 1 कप चहा दिला आणि माझ्यासाठी 1 कप घेतला. मी त्याच्यापासून थोडं अंतर ठेवून बसले. काही क्षण शांतता होती. मग तोच म्हणाला, तुमच्या घरी कोणी नाही का? कारण मागच्या वेळेस आलो होतो, तेव्हाही तुम्ही एकट्याच होता आणि आत्ता पण तुम्ही आणि तुमची मुलगी एवढीच दिसत आहात. मी म्हणाले, हो, मी आणि माझी मुलगीच राहतो, आम्ही दोघेच. कारण पाठीमागच्या 2 वर्षांपूर्वी माझ्या पतीच निधन झालं. तेव्हापासून आम्ही दोघीच आहोत. मला सासूसासरे नाहीत, ना कोणी माहेरी विशेष आधार आहे, म्हणून इथेच राहत आहे. तो क्षणभर शांत झाला आणि मग हळूच म्हणाला, तुम्ही खूप धाडसी आहात. एवढ्या एकट्या जागी, गावापासून लांब राहणं, तेही मुलीसह. भीती वाटत नाही का? मी थोड हसले आणि म्हणाले, वाटते, पण काय करणार? आता सवय झाली आहे. सुरुवातीला रात्रीचा आवाज, वारा, कुत्र्यांचं भुंकणं, सगळं अंगावर यायचं, पण हळूहळू सगळं नॉर्मल झालं. तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. मग विषय बदलत मी म्हणाले, तुम्ही एवढ्या अंड्यांचं काय करता? तो म्हणाला, मी जिम लावली आहे. स्वतःची तब्येत राखायची आहे. एका कंपनीत काम करतो. सततच्या धावपळीमुळे तब्येत खूप वाढली आहे. म्हणून सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम सुरू केला आहे. अंडी प्रोटीनसाठी घेतो. मी म्हणाले, हो, चांगला आहे. दिसतंय की तुम्ही व्यायाम नीट करताय, कारण तब्येत खूप छान दिसते. तो थोडं हसला. मग कप खाली ठेवला आणि म्हणाला, अंडी खूप चांगली मिळतात तुमच्याकडे. एकही खराब निघत नाही. देशी अंडी चवीलाही छान लागतात. आधी मी बॉयलर अंडी खात होतो, पण ती कसली चव देत नाहीत. आमच्या गावात देशी अंडी मिळत नाहीत. बरं झालं, तुमच्याकडे तरी मिळतात. मी फक्त हसले. त्याचं बोलणं इतकं साधं आणि आपुलकीचं होतं की त्यानंतर तो गेला, तरी त्याच्या शब्दांचा सूर मनात रेंगाळत राहिला. दिवस जात होते. आता तो आठवड्यातून 2-3 वेळा तरी अंडी घ्यायला यायचा, कधी सकाळी, कधी संध्याकाळी. मी हळूहळू त्याच्या ओळखीची जुळवून घेत होते. त्याचा स्वभाव शांत आणि सौम्य होता. एकदा माझी मुलगी आजारी पडली. साधारण दुपारचे 4 वाजले असतील. मी तिला कापडात गुंडाळून घेऊन दवाखान्यात जायला निघाले होते. घरापासून दवाखाना जवळपास 2 किलोमीटर होता आणि मी पायी चालत निघाले. रस्ता मोकळा, ऊन जरा झगमगत होती आणि माझ्या अंगावर घाम आला होता. चालता चालता समोरून एक टू व्हीलर आली. मला वाटलं कोणीतरी शेजारचा असेल, पण ती माझ्याजवळ थांबली. पाहते तर तोच कार्तिक होता. तो म्हणाला, मी तुमच्याकडेच येत होतो, पण तुम्ही इकडे कुठे निघालात? मी थकलेल्या आवाजात म्हणाले, माझी मुलगी आजारी आहे, दवाखान्यात घेऊन चालली आहे. त्याचा चेहरा लगेचच गंभीर झाला. तुम्ही पायी चाललात? दवाखाना किती दूर आहे ठाऊक आहे का तुम्हाला? मी म्हणाले, हो, पण काय करणार? द्यावंच लागेल. तो म्हणाला, गाडीवर बसा, मी तुम्हाला घेऊन जातो. मी नकार देत म्हणाले, नको, मी जाते. पण त्याने हळू आवाजात आग्रह केला, बसा ना, असं त्रास घेऊ नका, मुलगी आजारी आहे. शेवटी मी बसले. पहिल्यांदाच मी अनोळखी पुरुषाच्या गाडीवर बसले होते, पण त्या क्षणी माझ्या मनात भीतीपेक्षा समाधान होतं की कोणीतरी मदतीला आला आहे. तो मला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.
डॉक्टरांनी मुलीला तपासलं. मोठं काही नव्हतं, फक्त व्हायरल इन्फेक्शन होतं. इंजेक्शन आणि काही औषध दिले. मी पैसे दिले आणि कार्तिकने मला पुन्हा घरी सोडलं. घरी येऊन मी मुलीला खाट्यावर झोपवलं आणि त्याच्याकडे वळून म्हणाले, "खूप आभार तुमचे." तो हसून म्हणाला, "आभार कसले? एकमेकांना गरजेच्या वेळी मदत करायला हवीच ना." त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी काही बोलले नाही. वातावरणात एक शांत ऊर्मी पसरली होती. तो मला म्हणाला, "आज काही अंडी शिल्लक आहेत का? भेटतील का?" मी म्हणाले, "5 मिनिट थांबा, पाहते." मी गोठ्यात गेले. आज काही अंडी कमीच सापडली, फक्त 8च होती. मी ती घेऊन आले, त्याला दिली. त्याने अंडी घेतली. तो पैसे देत होता. पण मी म्हणाले, "तुम्ही माझी एवढी मदत केली आणि मी तुमच्याकडून पैसे कसे घेऊ?" तेव्हा कार्तिक हसत म्हणाला, "असं म्हणू नका, स्वाती. मदत केली म्हणून काय झालं? हा तुमचा व्यवसाय आहे, त्याचे पैसे घ्यावेच लागतात." असं म्हणत त्याने 50 रुपयांची नोट माझ्या हातावर ठेवली. त्या क्षणी माझे डोळे पाणावले. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी एवढ्या प्रेमाने, माणुसकीने बोललं होतं. प्रत्येकजण आपला फायदाच पाहतो, पण कार्तिक तसा नव्हता. त्याचं बोलणं, वागणं आणि माणुसकीने भरलेलं वर्तन पाहून माझं मन हलकं झालं. दिवस हळूहळू पुढे जात होते आणि माझा कार्तिककडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला होता. त्याची भेट आता फक्त व्यवहारापुरती उरली नव्हती, तर त्याच्या येण्याची मला आतुरता वाटू लागली होती. एकदा संध्याकाळी साधारण 5:30 वाजता तो आला. आता त्याला विचारावं लागत नव्हतं, "तो आत येऊ का?" तो सरळ येऊ अंगणातल्या खुर्चीवर बसायचा आणि प्रेमान गप्पा मारायचा. त्या दिवशीही तो नेहमीप्रमाणे आला होता, पण त्याच्या हातात एक छोटीशी पिशवी होती. मी विचारलं, "काय आहे हे?" तो थोडं हसला आणि म्हणाला, "तुमच्यासाठी." मी पिशवी उघडली. आत पाहिलं तर त्यात माझ्या मुलीसाठी एक छोटीशी सुंदर फ्रॉक आणि तिच्या पायात घालण्यासाठी पैंजण होती. हे पाहून मी भारावून गेले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हणाले, "हे सगळं कशासाठी?" तो म्हणाला, "मी खूप दिवस झालं पाहतो, तुमच्या मुलीच्या पायात काही नाही. ते खूप गोड आहे, म्हणून आणलं." हे ऐकून माझं हृदय भरून आलं. माझ्या घरची परिस्थिती फार हलाखीची होती आणि त्याने हे जाणून एवढं मनापासून विचार केला होता. मला काय बोलावं समजत नव्हतं. मी हळूच म्हणाले, "तुम्ही खूप चांगले आहात." मग मी विचारलं, "आज किती अंडी हवेत?" तो म्हणाला, "असतील तेवढी द्या." मी एका डब्यातून सर्व अंडी काढली आणि त्याच्या हातात दिली. तो अंडी घेऊन गाडीवर बसणार इतक्यात अचानक आकाश काळवंडलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस इतका जोरदार पडू लागला की क्षणात तो भिजवून गेला. मी धावत जाऊन म्हणाले, "आत या, भिजाल सगळे." तो थोडा संकोचला, पण आत आला. त्याच्या अंगावरून पाणी वाहत होतं. मला खूप वाईट वाटलं. मी पटकन टॉवेल आणून दिला. तो केस पुसू लागला, पण त्याचा शर्ट पूर्णपणे भिजला होता. माझ्या कपाटात अजूनही नव्याचे काही कपडे होते. मी पटकन ते काढले आणि म्हणाले, "हा शर्ट बदला, नाहीतर सर्दी होईल." तो नको म्हणत होता, पण मी आग्रह केला. शेवटी त्याने होकार दिला. माझ्या समोरच त्याने शर्ट काढला, ओला शर्ट काढला आणि तो कोरडा शर्ट घालू लागला. त्या क्षणी माझं मन थांबलं. त्याचे ते पिळदार, सदृढ शरीर, मेहनतीने कमावलेली ती बॉडी आज मी पहिल्यांदाच पाहत होते. त्याच्या अंगावर पाण्याचे थेंब खाली पडत होते आणि त्याच ते शांत हसू मला वेड करून टाकत होतं. माझं हृदय जोरात धडकत होतं. मी त्याच्याकडे पाहत राहिले. तोही माझ्या डोळ्यात पाहू लागला. काही क्षण दोघेही शांत होतो. त्या शांततेत एक अनोखं आकर्षण होतं. हळूहळू आमचे चेहरे जवळ आले आणि अचानक कार्तिकने माझ्या ओठांवर त्याचे ओठ ठेवले. माझे शरीर थरारलं. मी त्याला मिठी मारली आणि रडू लागले. खूप दिवसांपासून साचलेलं दुःख, एकटेपणा आणि भावनांचा साठा त्याच्या मिठीत वितळून गेला.
बराच वेळ मी त्याच्या मिठीत होते. जेव्हा मी थोडी शांत झाली तेव्हा तो माझ्याकडे पाहत म्हणाला, स्वाती, मला तू खूप आवडतेस. खूप दिवसांपासून सांगायचं होतं, पण धैर्य होत नव्हतं. मला तुझ्याशी लग्न करायचं. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण वाटतं. माझ्या डोळ्यात पुन्हा आसरू आले. मी हळूच, अवाजवी म्हणाले, मलाही तुम्ही खूप आवडता, कार्तिक. कारण तुम्ही माझी जास्त ओळख नसतानाही माझी काळजी घेतलीत, मदत केलीत. मी तुमची खूप आभारी आहे. तो हसला आणि माझे हात आपल्या हातात घेत म्हणाला, मग ठरलं, आपण दोघं आता कायमच एकत्र. आणि आम्ही पुन्हा एकमेकांच्या मिठीत आलो. या दिवसापासून आमचं नातं प्रेमाचं रूप घेऊ लागलं. दिवसागणिक आमचं नातं घट्ट होत गेलं. काही महिन्यांनी आम्ही दोघांनी गावातल्या मंदिरात शांतपणे लग्न केलं. माझ्या आयुष्यातील दुःखाच्या ओळीत आनंदाचं नवं पान उमटलं. लग्नानंतर स्वाती आणि कार्तिकचे जीवन नव्या आनंदाने भरले. कार्तिकने स्वातीच्या छोट्या घरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या शहरी नोकरीला रजा घेतली आणि गावातच राहून स्वातीच्या शेती व कोंबडीपालन व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. पहिल्या काही आठवड्यात गावात लोकांचे कुतूहल आणि चर्चा सुरू होत्या. पहा ना, विधवेचं असं लग्न झालं. हा तरुण शहरातला आहे. काय काम आहे याला इथे? अशा अनेक वाक्यांनी गावभर गप्पा रंगल्या. पण स्वाती आणि कार्तिक यांनी कोणाच्याही टीकेकडे लक्ष दिले नाही. त्यांच्या प्रेमाला आणि एकमेकांसोबत घडवू पाहत असलेल्या नव्या आयुष्याला प्राधान्य दिले. कार्तिकने स्वातीच्या शेताची सुधारणा सुरू केली. त्याने आधुनिक पद्धतीने कोंबडी पालनाची माहिती मिळवली आणि कोंबड्यांच्या शेडमध्ये सुधारणा केल्या. त्याने स्वातीला ऑनलाईन मार्केटिंगबद्दल शिकवले आणि त्यांची अंडी आता फक्त गावातच नव्हे तर जवळच्या शहरातही पोहोचू लागली. व्यवसाय वाढला आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. एक दिवस कार्तिकने स्वातीला सरप्राईज दिला. चल, आज मी तुला एका नव्या जागी घेऊन जातो, तो म्हणाला. तो तिला शेताजवळच्या एका रिकाम्या जागेवर घेऊन गेला. हे बघ, इथे आपण एक छोटं जिम उघडूया. गावातील तरुण मुलमुली आणि अगदी वयस्करही व्यायाम करू शकतील. मी प्रशिक्षण देईन. स्वातीच्या डोळ्यात चमक आली. ही केवळ व्यवसायाचीच नव्हे तर समाजाला काही परत देण्याची संधी होती. थोड्याच काळात स्वाती कार्तिक फिटनेस सेंटर सुरू झाले. सुरुवातीला फक्त 2-3च लोक आले, पण कार्तिकच्या मार्गदर्शनात ते सगळे फिट राहू लागले. हळूहळू अधिक लोक जमू लागले. जिमच्या बाजूनेच त्यांनी एक लहान सेंटर काढले जिथे देशी अंडी, कोंबड्यांचे मांस आणि शेतातील नैसर्गिक भाज्याही विकल्या जाऊ लागल्या. स्वातीची मुलगी आराधना आता कार्तिकला बाबा म्हणू लागली होती. तिच्यातील एकटेपणाचे भान संपले होते. कार्तिक तिला शाळेत घेऊन जात असे, तिचे होमवर्क मदत करत असे आणि तिच्या आजारपणात तिची रात्रभर जागत असे. एक दिवस आराधनाने स्वातीला विचारले, आई, बाबा आता कायू निघून जाणार नाहीत ना? स्वातीने तिला मिठी मारत म्हटले, नाही बाळा, बाबा आता कधीच निघून जाणार नाहीत. ते आपल्याच आहे. गावातील लोकांच्या वृत्तीत हळूहळू बदल घडू लागला. ज्यांनी सुरुवातीला टीका केली होती तेच आता त्यांच्या उद्योगशीलतेचे कौतुक करू लागले. काही तरुण विधवा स्त्रिया स्वातीकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागल्या. स्वातीने त्यांना कोंबडी पालनाचे मूलभूत तंत्र शिकवले आणि स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन दिले. एक संध्याकाळ जेव्हा स्वाती आणि कार्तिक त्यांच्या छोट्या बागेत बसून चहा घेत होते तेव्हा कार्तिकने एक महत्त्वाचे प्रस्ताव स्वातीसमोर ठेवला. स्वाती, आपण आपल्या शेतात एक छोटं आश्रमशाळा बांधूया. जे अनाथ मुले किंवा निराधार वृद्ध आहेत त्यांना इथे आश्रय मिळेल. तू माहीत आहेस ना, माझे आईवडीलही लहानपणीच वारले. मला अनाथाश्रमात वाढावे लागले. आता मी जे काही कमावतो त्यातून काही भाग समाजासाठी वापरावा असे वाटते. स्वातीचा कंठ दाटून आला. तिने कार्तिकचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हटले,
तू खरोखरच माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम भेट आहेस. ही कल्पना उत्तम आहे. आपण हे अवश्य करू. 2 वर्षांनंतर प्रेम आणि आशा ट्रस्ट नावाची एक छोटी आश्रमशाळा त्यांच्या शेताजवळ सुरू झाली. सुरुवातीला 2 अनाथ मुलांनी तेथे आश्रय घेतला. स्वाती त्यांची मायेची आई झाली आणि कार्तिक त्यांचे मार्गदर्शक. आश्रमशाळेच्या मदतीसाठी गावातील लोकही पुढे आले. त्यांच्या प्रेमकथेने केवळ 2 जणांचे आयुष्यच सुखमय केले नव्हे, तर संपूर्ण समुदायाला प्रेरणा दिली. आज स्वाती आणि कार्तिक त्यांच्या 3 मुलांसह आनंदात आहेत. आराधना आणि आश्रमशाळेतून दत्तक घेतलेले 2 मुलगे. त्यांचा व्यवसाय चांगला चालतो आणि स्वाती कार्तिक फिटनेस सेंटर आता एक संपूर्ण आरोग्य केंद्र बनले आहे. एक दिवस स्वातीने आपल्या डायरीत लिहिले, जीवनातील सर्वात गडद काळानंतर सूर्यप्रकाश येतोच असे मी नेहमी मानले होते. पण आता कळले की काही वेळात तो प्रकाश एखाद्या व्यक्तीच्या रूपात येतो. कार्तिक माझ्या आयुष्यातील तो प्रकाश आहे, ज्याने माझे अंधार दूर केले आणि मला दाखवून दिले की प्रेम हेच खरे जगणे आहे. आमची कथा केवळ माझी किंवा त्याची नसून त्या प्रत्येकाची आहे, ज्याला आशेचा कण सापडतो आणि धैर्याने पुढे जातो. आणि अशा प्रकारे एका विधवेच्या एकाकी जीवनातून सुरू झालेले हे प्रेमकथन आता संपूर्ण समुदायाला आशा आणि सबलता देणारी एक सुंदर गोष्ट बनले होते.